जनतेच्या मागणीकरिता काही दिवसापूर्वी बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्ह करून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर प्रखर टीका केली होती। वारंवार मागण्या करून सुद्धा मुख्यमंत्री लक्ष देत नाही। मृतक स्वप्नील लोणकरच्या नातेवाईकांना आर्थिक मदत, शेतकऱ्यांना मदत, कोरोना काळातील भ्रष्टाचार चौकशी तर गरिबांची वीज खंडित करू नये या मागण्या पूर्ण होत नसल्याने राणा यांची शेवटी जीभ घसरली। त्यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना बेशरम माणूस म्हणून काही दिवसात ठाकरे यांच्या मातृश्री बंगल्यासमोर बेशरमाचे झाड लावणार अशी चेतावणी सुद्धा दिली होती। मात्र 15 जुलैच्या दिवशी थेट आमदार रवी राणा यांच्याच निषेध करण्याकरिता त्यांच्या निवास शिवसैनिक येत असल्याची माहिती मिळाल्याने आमदार राणा यांचे शेकडो समर्थक त्यांच्या निवासस्थानी जमा झाले। हातात काठ्या बॅट घेऊन प्रचंड घोषणा देण्यात आल्या तर राणा यांचा जयघोषही करण्यात आला। या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस थापाही सज्ज झाला। मात्र या ठिकाणी अनेक वेळानंतर शिवसैनिक त्या ठिकाणी फिरकलेच नाही। याबाबत आमच्या प्रतिनिधीने शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्ही राणा यांच्या घरी जाणार असे कोणालाही सांगितले नव्हते, तसेच असे काही ठरलेही नव्हते। आमदार राणाला बिनकामाची पब्लिसिटी करण्याची सवय आहे अशी प्रतिक्रिया बंद कॅमेऱ्यासमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बेशरम माणूस म्हणून केलेली टीका तर दुसरीकडे पुन्हा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर केलेली बोचट टीका आता अमरावती जिल्ह्यात खरंच राजकीय युद्ध पेटणार हे मात्र खरे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।